नमस्कार, आज आपण वर्षभर टिकणारी इन्स्टंट आवळा कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत। सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि बाजारात भरपूर प्रमाणामध्ये आवळे आलेले आहेत। आवळा हा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे। आवळा हा व्हिटॅमिन सी चा खजिना आहे, तसंच तो रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतो। रेसिपी बघूया। इथे 250 ग्रॅम मी आवळे घेतले आहेत। आवळे स्वच्छ धुवून घेतलेत। एका चाळणीत ठेवून गॅसवरती पातेल्यात त्याला पाणी ठेवून छानपैकी वाफवून घेतलेत। 10 ते 15 मिनिटात आवळे छानपैकी वाफून जातात। हे बघा, अशा पद्धतीने आवळ्याला चीर गेली तर आवळे व्यवस्थित असे आपले वाफवले गेले आहेत हे समजायचं। अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, काहीच झंझट नाही, फक्त घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तयार होते। हे बघा, आवळे किती छानपैकी शिजले आहेत। आता आवळा हा सोलून घ्यायचा आणि त्याची बी काढून टाकून द्यायची। अशाच पद्धतीने सगळे आवळे मी सोलून घेणार आहे। आता हे आवळे पूर्णपणे गार झाले आहेत। याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला फिरून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अगदी काही सेकंदातच आपल्याला आवळ्याची पेस्ट तयार मिळते। आता गॅसवर पॅन ठेवायचा, त्याच्यामध्ये तयार केलेली आवळ्याची पेस्ट ओतून घ्यायची। इथे मी सर्व पेस्ट ही मिक्सरच्या भांड्यातून ओतून घेतली आहे पॅनमध्ये। आता मध्यम आचवरती ही आवळ्याची पेस्ट परतवून घ्यायची आहे। गॅस मीडियम टू स्लो ठेवायचा। पाच मिनिट झालेले आहेत। आता याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा। जेवढ्या प्रमाणात आवळ्याची पेस्ट घेतली होती तेवढ्याच प्रमाणात गूळ घ्यायचा आहे। म्हणजे 1 वाटी जर तुम्ही आवळ्याची पेस्ट घेतली तर 1 वाटी गूळ घ्यायचा। आता याच्यात गूळ टाकून याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गूळ पाणी सोडत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे। हे बघा, गुळाने छानपैकी पाणी सोडलं आहे। गूळ व्यवस्थित आपला विरघळून गेला आहे। आता याला 10 ते 15 मिनिटं असंच स्लो टू मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं। जोपर्यंत याचं जेली टाइप टेक्स्चर होत नाही तोपर्यंत याला परतवायचं। आता थोडंसं इथं चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे। याला छानपैकी एकत्र करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी याला परतवून घ्यायचं। या मिक्सचरला दाटसरपणा व जेली टाइप टेक्स्चर येण्यासाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी याच्यात ॲड करायची। त्याच्यासाठी 1 चमचा पाण्यात 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून त्याची पेस्ट तयार करून याच्यात ओतलेली आहे। आता थोडंसं शायनिंग येण्यासाठी 1 चमचा गावरान तूप याच्यात टाकलेलं आहे। हे सगळं मिक्सचर मिक्स करून घ्यायचं। चमचाभर इथे लिंबाचा रस सुद्धा टाकलेला आहे। याला सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने जोपर्यंत स्पॅच्युलाला हे मिक्सचर चिटकत नाही तोपर्यंत याला परतवून घ्यायचं। एका खोलगट भांड्याला काठोकाठ तूप लावून घ्यायचं आणि हे मिक्सचर त्याच्यात ओतून त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 तासासाठी याला गार करून घ्यायचं। तुम्ही 12 तासासाठी सुद्धा याला व्यवस्थित गार करून घेऊ शकतात। गार झाल्यावर याला असं चौकोनी शेपमध्ये मी कापून घेतलेलं आहे। आवळा कँडी तयार झालेली आहे। इथे मी आवळा कँडीला पिठी साखरने कोट करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने सगळ्या आवळा कँडी आपल्या कोट करून झालेल्या आहेत। याला वर्षभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून घेऊ शकतात। तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।